हॅलो फ्रेंड्स, हॅपी विंटर फ्रॉम पूर्णिमा रॉक्स. खरं तर हिवाळा हा खूप चांगला ऋतू आहे वेट लॉस करण्यासाठी. कारण हिवाळ्यामध्ये आपलं मेटाबॉलिझम रेट खूप जास्त वाढलेला असतो. त्यामुळेच आपल्या कॅलरीज पण खूप जास्त बर्न होतात. पण आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण डाएटही तसंच फॉलो केलं पाहिजे, ज्यामधून कॅलरीज कमी मिळतील आणि मिनरल्स, विटॅमिन्स, फायबर जास्त मिळतील. तर अशाच आता हिवाळ्यात पालेभाज्याही भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात, त्याही तुम्ही खाऊ शकता. तसेच दुधी भोपळा किंवा हिंदीमध्ये त्याला लौकी म्हणतात, तेही तुम्ही वापरू शकता. कारण दुधी भोपळ्यामध्ये पाणी जास्त असतं, त्यामुळे कॅलरीज कमी, फायबर जास्त आणि व्हिटॅमिनसुद्धा जास्त. तसेच दुधी भोपळा खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते. तर दुधी भोपळ्याचा मी आज बनवलेला आहे मस्तपैकी हलवा. तर हा हलवा मी खूप हेल्दी पद्धतीने बनवला आहे. तर पुढे तुम्ही बघू शकाल हेल्दी कसं आहे. तर सर्वात पहिले दुधी भोपळ्याचे साल काढून घेतले आणि ते छानपैकी किसणीने किसून घेतले. आणि ते मुद्दाम मी जाडसरच किसले, कारण बारीक जर किसले तर त्या किसासोबत पाणीसुद्धा येतं, ज्यामुळे हलवा खूप असा ओलसर बनतो आणि शिजायलाही बराच वेळ लागतो. म्हणून मी जाडसरच ते किसला. नंतर मी हलवा बनवताना त्यामध्ये वापरलेलं आहे छानपैकी घरी बनवलेलं गाईचं तूप. हो, तर सर्वात प्रथम गाईचं तूप मी हे घरीच बनवलेलं आहे. तर गाईच्या तुपामध्ये फॅट्स कमी असतात आणि प्रोटीन जास्त असते, तर ते पण एक हेल्दीच ऑप्शन आहे डाएटसाठी. तर सर्वात प्रथम कढईमध्ये छानपैकी 2 मोठे चम्मच कढई तूप घातलं आणि तूप मस्तपैकी गरम झाल्यानंतर ते मंद आचेवरच गरम होऊ द्यावं लागतं, कारण की म्हणून तूप मस्तपैकी गरम झाल्यानंतर त्यात घातला हा भोपळ्याचा किस. आणि शक्यतो तर हलवा बनवताना आपण त्यामध्ये साखर वापरतो, पण ह्या भोपळ्याच्या हलव्यामध्ये मी वापरलेला आहे गूळ. तर गूळ हा साखरेपेक्षा खूप चांगल्या प्रमाणामध्ये हेल्दी आहे. तसेच गूळ हे प्राथमिकतः उष्ण अन्न आहे. तर हिवाळ्यामध्ये तुम्ही जर गूळ खाल्ला तर तुमच्या बॉडीची हीट मेंटेन राहते, तसेच कॅलरीजही कमी होतात. यासोबतच मी यात वापरलेलं आहे गाईचं दूध, काजू, बदाम, पिस्ता, लवंग आणि थोडीशी विलायची फ्लेवरसाठी. हे सर्व ड्रायफ्रूट्स मी छान बारीक करून यात टाकले, त्यामुळे आपल्या हलव्याचा हेल्दीपणाही वाढतो, तसंच फ्लेवरही छान येतं. आणि याच्यामध्ये गूळ आणि दूध हे सोबत टाकलं आहे, त्यामुळे त्या हलव्याला खव्याची टेस्ट येते. ते टेक्स्चर खूपच छान बनतं आणि खाताना पण खूप सॉफ्ट आणि खव्याचा लागतो तो हलवा. तर हा आहे माझा दुधी भोपळ्याचा हेल्दी असा हलवा. हे डाएटवर असणारे लोकही खाऊ शकतात.